श्री स्वामी समर्थ. शुभ संध्याकाळ. स्वागत आहे तुमचं श्री स्वामी समर्थ कथा या चॅनेल मध्ये. आज मी तुम्हाला श्री स्वामी समर्थ संकल्पयुक्त 11 गुरुवार याची थोडक्यात माहिती देणार आहे. हे व्रत महिन्याच्या पहिल्याच गुरुवारी सुरू करावे. पहिल्या गुरुवारी स्वामींचा संकल्प करावा. 3 महिने नॉनव्हेज अजिबात खायचं नाही. फक्त गुरुवारी संपूर्ण ब्रह्मचर्य पाळायचं. स्वामी समर्थ चरित्र सारामृत या ग्रंथातील 1 ते 21 अध्याय पूर्ण वाचावेत. 11 वेळा तारक मंत्र किंवा 1 वेळ पठण करावे. 11 माळ किंवा 1 माळ श्री स्वामी समर्थ याचा जप करावा. स्वामी समर्थ पारायण केल्याने मानसिक शांती मिळते, आरोग्यात सुधारणा होते आणि जीवनात यश मिळते. या पारायणामुळे नकारात्मक विचार दूर होतात आणि जीवनात सकारात्मकता येते असे मानले जाते. स्वामींच्या कृपेने अशक्य ही गोष्टी शक्य होतात आणि सर्व संकटे टळतात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.